आणि मी पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने दिल्लीला गेले. खरं तर रोहितचं मी भाषणाला मला यायला थोडासा उशीर झाला, पण मी ऐकत होते. आणि जे मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या संसदेबद्दल जे सांगितलं, त्या कामाबद्दल, ज्याच्यावर आज सगळ्यात जास्त माझ्यावर टीका होते, की संसदेत फार जास्त मी भाषण करते. मलाही भारतीय जनता पक्षावाले चिडवतात आणि म्हणतात, काय रोज काय भाषण करते? म्हटलं, मला बारामतीकरांना इथे भाषण करायलाच पाठवलंय, चहा प्यायला नाही पाठवलं. आणि त्याच्यामुळे रोज, आणि ते संधी पण अशी देतात. रोहित दादांनी जे 4 कायदे सांगितले, खटकाळे भाऊंना माहिती आहे की खटकाळे भाऊंनी, चौधरींनी, सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा ते कायदे जेव्हा आले ना, तेव्हा ह्या लोकांनी ते थोपवले. त्यांनी म्हणजे ते इतके घाबरले होते सगळे की ते दिल्लीला आले. खटकाळे भाऊ दिल्लीला धावत पळत खरं तर आले आणि म्हणले, साहेब काहीही करा पण हे कायदे होता कामा नये. आता काय आहे तो कायदा? अगदी सोप्या शब्दात, की आज नंतर या देशामध्ये 500 लोक असल्याशिवाय कुणालाही युनियन करता येणार नाही. आज 100 आहे, बरोबर? तुम्ही विचार करा, आता किती फॅक्टऱ्या देशात राहिल्या आहेत जे एका फॅक्टरीमध्ये 500हून जास्त लोक काम करतात. फार कमी लोक राहिले, फार कमी फॅक्टरीज राहिल्या. आणि त्याचबरोबर कोणीही परमनंट होणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही कामावर घेतलं तुम्हाला, की काही दिवसांनी तुम्ही एकदा 40-45 वर्षाचे झाला की तुम्हाला नोकरीवरनं काढायचा अधिकार त्यांना राहील. कोणीही या देशात परमनंट होणार नाही. तुम्ही बघताय की सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले की नाही? जर सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले तर मग प्रायव्हेटमध्ये तर कोणीच विचारायला नाही. आणि ही MIDC ज्याचा उल्लेख रोहितदादांनी केला, की ही MIDC आता त्यांनी बारामतीचं सांगितलं, इंदापूरलाही आपल्याकडे MIDC आहे, दौंडलाही आपल्याला MIDC आहे. मला खरं सांगा, कोविडच्या काळामध्ये जी रेमडेसिवीर औषध घेतलं की नाही सगळ्यांनी, ते कुठे बनत होतं? तर ते तुमच्या आणि माझ्या कुरकुममध्ये बनलेलं आहे. त्यांनी या राज्यात आणि देशामध्ये किती लोकांना मदत करून आयुष्य वाचवली आहेत बघा. ही सगळी फॅक्टरी आपल्या कुरकुममध्ये. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.